नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलू गृहिणी चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ. तर आज आपण मैत्रिणींनो अधिक महिन्यासाठी अजून एक छान आणि सुंदर अशी रांगोळी बघणार आहोत. तर त्या रांगोळीचं नाव आहे श्री विष्णू तिलक रांगोळी. तर आता त्यासाठी मी 7 ठिपके देऊन घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला आजूबाजूचे एक एक सोडून 1 पर्यंत हे ठिपके ओढून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूला सेमच आपल्याला या पद्धतीने ठिपके ओढून घ्यायचे आहेत. तर आता सुरुवात आपल्याला ह्या 3 ठिपक्यांपासून करायची. पहिल्यांदा आपल्याला हे 3 ठिपके एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर इथे आपल्याला विष्णुप्रिय आणि लक्ष्मीप्रिय कमळ तयार करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपलं आता कमळ तयार झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला फक्त टोकाचाच भाग असा व्हाईट रंगाने रंगवून घ्यायचा आहे. तर इथं अशा छान अशा आपण पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत किंवा पानं तयार करून घेतलेली आहेत आणि त्यामध्ये आपण अशा रेषा ओढून घ्यायच्या आहेत. दोन्ही बाजूला आपल्याला सेमच अशा रेषा ओढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथून आपल्याला ही रेष या पद्धतीने अशी छान अशी मकरासारखी आपल्याला तयार करून घ्यायची दोन्ही बाजूला. त्यानंतर आपल्याला अशा भरीव पाकळ्या तयार करून घ्यायच्या. आता आपण तिलक तयार करून घेऊयात. त्यासाठी आपल्याला मधल्या पाकळीपासून असं तिरका आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आतल्या बाजूला एक आपल्याला सेम त्याच पद्धतीनं आकार तयार करून घ्यायचा आहे. हा थोडासा आपल्याला खाली ओढून घ्यायचा आहे. बाहेरच्या रेषेपेक्षा हा आपल्याला थोडासा आतमध्ये तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या पद्धतीने तिलक तयार करून घ्यायचं आहे. तर ह्याच्या एका बाजूला आपण चक्र तयार करून घेऊया विष्णूचं. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला शंख तयार करून घ्यायचा आहे.
तर या पद्धतीने आपण विष्णू टिलक रांगोळी पूर्ण केलेली आहे. तर यामध्ये या टिलकमध्ये तुम्ही लाल रंग देखील देऊ शकताय, म्हणजे ते दिसायला अगदी उठून दिसेल. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता. या अधिक महिन्यात तुम्ही ही रांगोळी एकदा तर तुम्ही तुमच्या देवघरात नक्की ट्राय करा. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा तुम्ही नक्की जप करा. तर व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो? व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला माझ्या लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.